उल्लास जाबाज 24/7 टीवी न्यूज़, शहर का आईना। नमस्कार, मैं प्रेम जामदानी, आप देख रहे हैं उल्लास जाबाज न्यूज। शहर की ताजा तरी खबरों से बने रहने के लिए उल्लास जाबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। हाईकोर्ट के एक आदेश के बाद लगभग 6,500 लोग बेघर होने की कगार पर हैं। कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्र में फर्जी रेरा सर्टिफिकेट के आधार पर 65 अवैध इमारतों का निर्माण किया गया और उन्हें ग्राहकों को बेच दिया गया। इन अवैध निर्माणों के लिए अगर किसी को मुख्य रूप से जिम्मेदार ठहराया जाए तो वे मनपा अधिकारी ही हैं, जिन्होंने घूसखोरी के दम पर इन इमारतों को बनने दिया। कोपर की साई गैलेक्सी के निवासियों ने इस मामले को लेकर कोर्ट का रुख किया था, लेकिन उनकी याचिका खारिज कर दी गई। अब इन इमारतों को तोड़े जाने का रास्ता साफ हो गया है। हाईकोर्ट के आदेश के बाद उन लोगों के सामने एक विकट संकट खड़ा हो गया है, जिन्होंने लोन लेकर अपने घर खरीदे थे। अब उन्हें महाराष्ट्र सरकार से किसी राहत की उम्मीद है। गौर करने वाली बात यह है कि कोर्ट ने अभी तक किसी भी मनपा अधिकारी या अवैध रजिस्ट्रेशन करने वाले अधिकारियों के खिलाफ कोई निर्णय नहीं दिया है, जबकि वे इन अवैध निर्माणों के लिए सीधे तौर पर जिम्मेदार हैं। जनता की मांग है कि इन अधिकारियों की जांच हो, उनकी संपत्तियां जब्त की जाएं और उन्हें आजीवन जेल की सजा दी जाए। फिलहाल 65 इमारतों के निवासियों को कोई राहत मिलती नहीं दिख रही है और किसी भी समय तोड़क कार्रवाई शुरू हो सकती है। नमस्कार, माझं नाव रोहन गमरे। ॲक्च्युली आम्ही 2019 मध्ये इथे घर घेतलं होतं, त्यावेळेला अंडर कन्स्ट्रक्शन घर होतं। त्याच्यानंतर आम्ही 2021 मध्ये राहिलो। 2023 मध्ये सडनली आम्हाला नोटीस होते की बिल्डिंग इल्लीगल आहे। KDMCला विचारल्यानंतर त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स नाही आला। त्याच्यानंतर 24 मध्ये आम्हाला दुसरी नोटीस आली बेसिस ऑन जे हायकोर्टामध्ये वर्डिक्ट आलं 19 नोव्हेंबरला की तुम्हाला डिमॉलिश करायचं। त्या बेसिसवरती आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेतली होती। स्टार्टिंगला आम्हाला 3 फेब्रुवारीपर्यंत स्टे भेटला होता, बट स्टे नंतर कालची आमची फायनल वर्डिक्ट जी आली किंवा जो निकाल आला त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये आमची जी केस आहे ती त्यांनी रिजेक्ट केली, स्टेटिंग की ऑलरेडी जी केस क्लोज झाली त्याच्यावरती तुम्ही काय करू शकत नाही। आणि ह्या सगळ्यांमध्ये जी चुकी आहे ती ॲक्च्युली घर मालकांची आहे, कारण त्यांनी जी घरं घेतली ती स्वस्तात घेतली, कमी खर्चामध्ये घेतली, किंवा ही जी फसवणूक जी झाली त्याच्यामध्ये बाकी कोणाचं नाव असं आलं नाही की बिल्डर असतील किंवा KDMC असेल, ते न करता डायरेक्टली पूर्ण जो ब्लेम आहे तो आमच्यावर। आता काय मागणी असणार? आत्ताच्या घडीला सिंपल एक मागणी आहे की एकतर आपले मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, यांनी निकर्षाने ह्याच्यावरती लक्ष द्यावं, कारण आज मराठी माणूस आहे। आजला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात की मराठी माणसाला तुम्ही मुंबईला परत घ्यायचं आहे। आत्ताच्या घडीला आम्ही कल्याण डोंबिवलीवरून आम्हाला अशी वेळ आली की आम्हाला परत गावी जावं लागतं। सो ह्या केसमध्ये आम्हाला कुठेतरी वाचवावं किंवा कुठेतरी आम्हाला फायनान्शियली सपोर्ट म्हणून जो आम्ही खर्च केला तो आम्हाला द्यावा। त्याच्यापुढे मग तुम्ही डिमॉलिश करा किंवा काय करत आम्ही त्याच्यावरती काय बोलणार नाही, बट डिमॉलिश करायच्या आधी आम्हाला फायनान्शियली आम्हाला कॉम्पन्सेशन मिळवून द्यावा। मग तो KDMCने द्यावा, बिल्डरने द्यावा किंवा गव्हर्नमेंटने द्यावा। माझं नाव आहे प्रणव पाटील। साई गॅलेक्सी इमारतीमध्ये एकूण किती कुटुंब असतील? एप्रॉक्स एक जर पकडलं तर ABCDमध्ये 160 कुटुंब राहतात। आज आम्हाला ही नोटीस आली होती 2023 मध्ये, पहिल्यांदा नोटीस आली होती। त्याच्यानंतर आम्ही त्या नोटीसचा पाठपुरावा करण्यासाठी सहाय्यक आयुक्त साबळे साहेबांकडे गेलो होतो। साबळे साहेबांकडे गेल्यानंतर KDMCच्या ग विभागात गेल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं ही साधारण नोटीस आहे आणि या नोटीसच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस येणार नाही। तर त्यांनी आम्हाला अश्युअर केलं होतं आणि आम्ही त्यांना त्या नोटीसचा उत्तर म्हणून एक डॉक्युमेंट मागितलं होतं की या नोटीसमध्ये जे डॉक्युमेंट्स हे केलेत, जे नंबर दाखल केलेत ते आम्हाला ते द्यावं। तर त्यांनी गेल्या 2 वर्षात आम्हाला एकही डॉक्युमेंट दिलं नाही। त्याच्यानंतर 2024 मध्ये आम्हाला त्यांनी परत पुन्हा एक नोटीस पाठवली डिसेंबर 2024 मध्ये। मग आम्ही त्या नोटीसवर जे हे डॉक्युमेंटचे नंबर दिले होते, जे कलम दिले होते, त्याची मागणी केल्यानंतर आम्हाला KDMCकडून अनधिकृत आम्ही 3 वेळा अर्ज केलं होतं। आम्ही एकदा वकिलाकडून पण अर्ज केला होता, पण सही शिक्का न देता त्यांनी अनऑफिशियली आम्हाला डॉक्युमेंट दिले आणि त्या डॉक्युमेंटमध्ये बिल्डरांवर 2018ला त्यांनी एक नोटीस हे केली होती की आम्हाला डॉक्युमेंट सादर करा या बिल्डिंगचे, जेव्हा ही अंडर कन्स्ट्रक्शन होती। त्याच्यानंतर 2019 मध्ये त्या बिल्डिंगचे डॉक्युमेंट सादर केले नाहीत म्हणून बिल्डरांवर मानपाडा पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट दाखल झाली होती। त्याच्यानंतर मग 2020ला मी स्वतः रूम घेतले, म्हणजे तेव्हा पण आम्हाला बिल्डरांनी सांगितलं नाही की बाबा या रूमवर असा नोटीस आल्यात किंवा हे केलं आहे।
ते आम्हाला न सांगता आम्हाला लिगलाईज दाखवलं, सगळं डॉक्युमेंट होईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सरकारचा फ्रॉड केला आहे तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. आज माझ्या 160 कुटुंबापैकी 100 कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना मिळाली आहे. मग ती जर आम्ही अनलिगल असेल तर मग ती प्रधानमंत्री आवास योजना आम्हाला कशी लागू झाली? ते सरकारी डॉक्युमेंट, सरकारी दस्तऐवज तपासले गेले का? त्याच्यानंतर आम्ही जेव्हा रूम घेतल्या तेव्हा आम्हाला लोन केले गेले, राष्ट्रीयकृत बँकांकडनं लोन केले. राष्ट्रीयकृत बँकांनी आमच्याकडनं लिगल डॉक्युमेंट चार्जेस जे असतात ते लिगल डॉक्युमेंट चार्जेस आमच्याकडनं घेतले. मग त्या बँकांनी काय डॉक्युमेंट हे घेतले, डॉक्युमेंट काय चेक केले आणि काय डॉक्युमेंटवर त्यांनी आम्हाला लोन दिला? जर अनलिगल तेव्हाच होती मग त्यांनी आम्हाला लोन का केलं? त्याच्यानंतर आता आम्ही गेलो होतो हायकोर्टमध्ये. हायकोर्टचा कालच निर्णय आला की तुमची याचिका फेटाळण्यात येते, तर तुम्ही पुढं याचिका करू शकताय. आम्ही नक्कीच पुढं जाऊ, पण आमचं असं म्हणणं आहे की ही बिल्डिंग टिकावी आणि या बिल्डिंग टिकण्यासाठी सगळ्यांना कंपल्शन जर झाला, जर माननीय हायकोर्ट जर हे करत असेल की त्यांच्या निर्णयावर ठाम असेल तर आम्हाला कंपल्शन द्या आणि बिल्डिंग खुशाल तोडू शकता. आम्हाला 160 कुटुंबांना बेघर होऊन देऊ नका. धन्यवाद.